नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रीज किचन तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला मी अगदी 3 किलोचा अगदी 6 मिनिटामध्ये चिक कसा काढायचा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि हे 3.5 किलो गहू आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. हा दिवस चांगलं भिजलेला आहे आणि गहू पण बघू शकता पांढरे शुभ्र झालेले आहेत, पूर्ण लाल कलर आहे ते निघून गेलेला आहे. अशा पद्धतीने हे गहू 4 दिवस चांगले भिजलेले आहेत. आणि आपण आज त्याचा चिक काढणार आहे. आणि रोज 4 ते 5 वेळा मी धुत होती, सकाळ संध्याकाळ 2 टाइम मी गहू स्वच्छ धुतलेले आहे, जेणेकरून जे तांब आहे ना ती ऑलरेडी निघून जाईल, जेणेकरून आपल्या चिकामध्ये जास्त तांब येणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे. आज तो सगळ्यात मोठी चूक केलेली आहे ती म्हणजे कोणती, की ग्राइंडरमध्ये जे खपली गव्हाचं चिक काढायचं डोकं चालवलं ती. आता बघूया हे ना खपली गहू निघतोय की नाही, हे तुम्हाला फायनल मी रिझल्ट दाखवते. आणि ग्राइंडर तर स्टार्ट करते आणि वरून पाणी घालायचं आहे भरपूर सारं. आता तरी परफेक्ट चालतंय, बघूया नंतर कसं होतंय बघूया. आणि मी टायमिंग लावलेला आहे. गंमत म्हणजे बघा, अगदी 1 मिनिटामध्येच बऱ्यापैकी झालेलं आहे. पण मला नाही वाटत की 2 मिनिटं पण लागतील. 1.5 मिनिटामध्ये बास होईल असं मला वाटायला आता. मी आता पुन्हा चेक करते की जेणेकरून जास्त. आणि खरं सांगू का, हे बघा अगदी 1.5 मिनिटामध्ये सुद्धा छान चिक निघलेला आहे. आणि जशी पाहिजे तशी फुलं आहेत ना, अशी पूर्ण बारीक झाली नाही ती. मी तर तुम्हाला हाताने पिळून दाखवते. मला खरं सांगू विश्वास बसला नाही, कारण अगदी 1 किलो गहू आहे ते अगदी 1.5 मिनिटामध्ये पूर्णपणे चिक काढून घेऊन झालेलं आहे. भांड्याला कुठेही चिकटपणा सुद्धा नाही आहे, बघू शकता तुम्ही इथे. छान 2.5 मिनिटापर्यंत आपण बारीक केलेलं आहे. लय बारीक पण आहे, फोल बघा साईडला असे वरती आलेले आहेत. आणि आता मी नितळून काढणार आहे. यामध्ये अशी चाळी घेतली खाली पातेल्या यामध्ये नितळून काढायचं आहे आपल्याला. माझी तिकडं ती ग्रेव्ही तयार होत आहे, कमी गॅसवर ठेवलेली आहे. आणि इकडं मी पिळून पण चिक काढून घेत आहे बघा. चिक पिळून काढणार आहे आणि याच्यातच टाकणार आहे. पुन्हा एकदा पण बारीक करून बघा 1 मिनिट. पुन्हा मी 1 मिनिट ह्यामध्ये बारीक करून बघणार आहे, काय थोडं चिक असेल तर निघून जाईल आपलं. पुन्हा ग्राइंडर चालू करणार आहे. पहिल्यांदा चिक आलं तेच आपण म्हणलं फक्त अर्धा 1 मिनिट आपण चेक करून बघूया काय असेल तर निघेल पांढरं. तर म्हणून मी पुन्हा इथं चालू करणार आहे. आणि नेहमीप्रमाणे हे जे अडकतंय ते जरा फुल ढकलायचं. आणि खरंच मला ग्राइंडरमध्ये चिक काढायची जी पद्धत आहे खरंच खूप आवडली. आणि माझा खूप आनंद झालेला आहे की मी जे काहीतरी टेस्टिंग केलं होतं की यार बघावं काय होतं ते सक्सेसफुली झालेलं आहे. आणि असंच काहीतरी नवीन नवीन टेस्ट करायला मला आवडत असते नेहमीच. आणि मला असं वाटतं की आता छान आपलं निघलेलं आहे. चोथा तर पूर्ण रिकामा दिसायला आहे. आता मी काढून घेणार आहे, कारण का बास एवढंच चिक असतो, जास्त चिक नसते, कुठेच दिसत नाही. अगदी जवळून मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे बघा. हे बघा मी जवळून दाखवते, काहीच कुठे शिल्लक नाही आहे, सगळं असेल ते निघलेलं आहे, चिक निघलेलं आहे आपलं. आणि आता मी दुसरा घाणा घातलेला आहे आणि थोडंसं जास्त घातलेलं आहे, एवढं उरलेलं आहे. हा डबाभर इथंपर्यंत मी दाखवते, इथंपर्यंत गहू होतं. मग साधारण मी 2 मापटे घातले ते, हे मला वाटते 3 किलोच्या वरतीच गहू गेलेलं आहे अंदाजे. आणि एवढं गहू शिल्लक राहिलेलं आहे. पहिला घाणा बघितला. माझ्या ग्राइंडरची कपॅसिटी खरंच मोठी आहे, 2 किलो आरामात बसतं आहे. मी 2 किलो यामध्ये घातलेलं आहे आणि 2 तांबे भरून पाणी घातलेलं आहे. आता बघूया ह्याचा चिक कसा निघतोय आणि फायनल रिझल्ट मी तुम्हाला दाखवणारच आहे. होत आहे बघा, किती छान निघलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही पूर्ण चोथा निघलेला आहे. यामध्ये जे चिक आहे तो बऱ्यापैकी निघलेला आहे. आणि असे बघा, अशी फोलं आहेत ना, असे फोलपाट निघलेले आहेत बघा. 2दा मी ग्राइंडरमधून काढून असा चिक भरून ठेवलेला आहे. 2 डबे भरलेले आहेत माझे. आणि म्हटलं शेवटी मला हे
जे काढलं होतं आपण बाजूला फोलं ते म्हणलं पुन्हा एकदा बघण्यात मी घातलेले आहेत, बघू शकता इथे. आणि ह्यातून म्हणलं काय निघते का बघावं म्हणून मी भिजत घातलं होतं. आणि जास्त पाण्याने काय होतं, जास्त पाणी वापरलं आपण तर चीक पण छान पांढरा शुभ्र होतो, कारण का वरचं जे पाणी आहे ते आपल्याला काढण्यास मदत होते. म्हणून मला ह्यात काय निघते का बघावं. मला नाही आवडत ह्यात काय निघेल, तरी पण मी ट्राय करून बघणारच आहे. ही नवीन कट साडी होती, ते असं दोन पदरी घेतलेलं आहे. आणि आता मी शोधायला चालू करणार आहे यामध्ये. आणि जरा हलवायचं जेणेकरून चीक बसला असेल तर तो पण म्हणजे नितळून जाईल. आणि साडी ही 2 पदरी घेतलेली आहे जेणेकरून चीक छान आपला गळावा म्हणून, जेणेकरून काय तांब वगैरे आहे ती शिल्लक राहणार नाही यासाठी. आणि मी अशा पद्धतीनं गाळत आहे. बघता मी एवढा डबाभर चीक काढलेला आहे. आणि इकडे बघा एवढं गाळ आहे तो निघलेला आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की मिक्सरला तुम्ही जेव्हा करताय तेव्हा हा गाळ जास्त निघतो. आणि मी आता ग्राइंडरमध्ये केलं त्यामुळे हा गाळ खूपच कमी आहे ह्या डब्याच्या मानांतरी. नाहीतर जेव्हा मी मिक्सरच्या भांड्यावर करतो तेव्हा खरंच खूप गाळ खूप निघायचा. असं जास्त असं एका डब्यामध्ये कमीत कमी हे 5 पट निघेल एवढं निघत होतं माझं. झोपायच्या आधी 11:30 वाजता तिने पण डब्यातलं पाणी काढून खालचा जो चीक आहे तो एकत्र करून त्यामध्ये परत मी पाणी भरून ठेवलं होतं. आता हे पण मी पाणी काढून ह्याच्यात पुन्हा पाणी भरणार आहे. आता मी पाणी ओतून पुन्हा डबा भरून पाणी ठेवलेलं आहे. आता हा 2-3 तासामध्ये पूर्ण निवळून चीक खाली बसतोय, तेव्हा परत पाणी बदलायचं. आणि 3-3 तासाच्या फरकामध्ये बघा मी 7 वेळा पाणी बदलणार आहे. आणि माझं 7 वेळा पाणी बदलून पण झालेलं आहे. अगदी थोडंसं पातळ मी तेल लावून घेणार आहे आणि पाणी ओतणार आहे यामध्ये. आता माझं चीक पातळ पण असू शकते म्हणून जेवढा चीक आहे तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे इथे. एवढा चीक निघलेला आहे आणि मी एवढंच पाणी घेणार आहे. थोडं पण एक्स्ट्रा तापवून ठेवायचं आहे सेपरेट असं भांड्यामध्ये. पण एवढं पातेलभर मी पाणी घेणार आहे कारण चीक कधी कधी पातळ पण असतोय, त्यामुळे मी एवढंच पाणी घालणार आहे आता. जेवढा चीक आहे तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे तापवायला, बघू शकता इथे. आणि थोडंसं वाटीवर एक्स्ट्रा पाणी घ्यायचं जेणेकरून तुम्हाला परत जर लागलं तर पाणी असावं म्हणून. सगळ्यात मोठं पातेलं माझ्याजवळ हेच आहे, त्यामुळे मी सगळं पाणी यामध्ये तापवायला ठेवलेलं आहे. आणि मी परत जेव्हा मी चीक मिक्स करणार तेव्हा निम्मा चीक यामध्ये आणि निम्मा चीक कुकरमध्ये शिजवणार आहे. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित हलवता येईल असे या पद्धतीने मी करणार आहे. मी यामध्ये फक्त चवीपुरतं नमक टाकणार आहे. साधारण 1 मोठा चमचा मी नमक टाकून घेणार आहे यामध्ये. आणि हवा असेल तुम्ही एक्स्ट्रा पण टाकू शकता. आणि मी यामध्ये तुरटी वापरणार नाही आहे, पापड खार काहीच वापरणार नाही. डायरेक्ट चीक आहे तोच वापरणार आहे. नमक वापरलेलं आहे, दुसरं काही एक्स्ट्रा नाही आहे. आणि अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे जेणेकरून पातेल्याला आपल्याला चिकटू नये म्हणून. आणि चीक परत मी डब्यात ओतलेला आहे. आता इथं पाण्याला छान उकळी आलेलं आहे. आता मी पाणी बाजूला काढते कारण मला कुकरमध्ये पण शिजवायचं आहे. आणि यामध्ये मी थोडंसं पाणी कमी केलेलं आहे जेणेकरून माझ्या पातेल्यामध्ये चीक व्यवस्थित शिजवलं जाईल. आणि बघा पाणी खूपच कमी आहे, तुम्हाला दाखवते. आणि गच्चगच्चित पातेलं भरतं एवढ्या पाण्यामध्ये बघा आता. आणि शक्यतो पाणी जेवढं कमी तेवढं चांगलं, कारण का लागलं तर वरून पण घाटं तरी चालेल, पण जर पातळ झालं तर परत लय अवघड होते. म्हणून मी पाणी नेहमीच कमी वापरत असते इथं. मी एकटी असल्यामुळे मी काय केलेलं आहे, गॅस सरळ बंद करून पातेलं खाली उचलून घेणार आहे. आणि त्यामध्ये चीक खाली मिसळून मी परत वरती ठेवणार आहे. कारण एकटी असल्यामुळे ते हलवताना लगेच पटकन शिजलं जातं आणि काय तर करपण्याची खूप भीती असते. म्हणून मी ही ट्रिक यूज करते जेणेकरून आपला चीक आहे तो चांगला शिजला जाईल आणि कुरड्या पण व्यवस्थित बनल्या जातील. म्हणून मी खाली उतरलेलं आहे, बघू शकता. आणि जसं मी घाललं तसं तसं हे पातेलं आहे ते अगदी घट्ट होत आलेलं आहे, भरून आलेलं आहे. आणि ते बघा काय काय वेळेस काय होतं आपलं, जेव्हा पातेलं हलक्या बुडाचं असतं तेव्हा तुम्ही ना तवा घेऊन तव्यावर पातेलं ठेवायचं आहे. चीक छान मस्त एकजीव करून ठेवलेला आहे आणि पातेलं तव्यावर ठेवलेलं आहे कारण करपण्याची शक्यता खरंच खूप कमी असते. आणि गॅस मोठा असल्यामुळे पटकन करपलं जातं, किंवा गॅसवर पातेलं मोठं ठेवलं की एका ठिकाणीच ते करपतं. आणि मी अधूनमधून पातेलं खाली उतरून एकजीव करायचं असते जेणेकरून शिजलं की नाही खालच्यावर वरचं खाली करत असते. आता माझे व्हिडिओ करायचे राहिले आहेत, पण मी तुम्हाला सांगते, पीठ हे काचेसारखं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला एक चांगली चमक असते.
ती चमक दिसायला आली की समजून जायचं आपलं पीठ शिजलेलं आहे. आता शेवगेमध्ये बघा जेवढ्या चकत्या आहेत, एक चकती होती मोठी ती मला काही आवडली नाही. मग जी नाजूक होती ते कुरडे पण छान दिसत होते, त्यामुळे मी नाजूक चकतीनं पाडलेलं आहे. झालं असं की पाहुणे आल्यामुळे मला खरंच वेळ मिळाला नाही कुरड्या करायला. दिवसभर पाहुण्याची उसाबर चालू होती. मग आता पीठ तर काय उद्यापर्यंत राहणार पण नव्हतं, म्हणून मी रात्री 10 वाजताच कुरड्या करून घेतल्या आणि फॅन खाली सुकवून घेतल्या. सकाळी उठल्यानंतर बघते तर काय अगदी इतक्या छान सुकल्या आहेत. मी लगेच उलट्या करून उन्हामध्ये टाकलेल्या आहेत. हे सकाळचं 9 वाजता ऊन छान असं बाल्कनीमध्ये येते आमच्या आणि दुपार 3 नंतर ऊन पण गेलेलं आहे. आणि जेवढ्या कुरड्या भाजल्या होत्या मुलांनी हट्ट केला की मला कुरडी खायचीच आहे, तळून दे. म्हणून मग मी काय केलेलं आहे तेवढ्या थोड्याशा 4 कुरड्या घेतलेल्या आहेत आणि मुलांना तळून देणार आहे आता. आणि रिझल्ट बघूया तुम्हाला कसा वाटतोय आता. तिप्पट फुलणारी आणि पांढरी शुभ्र आहे असा कलर राहणारी बघू शकता. आणि ही एका दिवसाची कुरडी आहे, तुम्हाला मी दाखवते बघा इथे.